एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय आरडाओरडा चाललाय? काय? अरे बापरे, देशपांड्यांच्या घरातला सोन्याचा दिवस आहे हा. इतर घरात सून सासूच्या डोक्यावर मिऱ्या वाटते, ही चंपी करतेय. चंपी काय? मग काय? हे बघ, हेमंताचा काय उद्देश होता बोलताना माहित नाही, पण मुंबईमध्ये याला तेल मालिश चंपी असंच म्हणतात. दादा बाद आहे, माझं कळतं दादाला. ताई, आता या दोघांना म्हण ना गप्प बसा. त्यांना नाही म्हणायचं, ते फक्त नील दादासाठी असतं. आई बघ ना किती चिडवतात मला. चिडवणार नाही तर अजून काय करणार? एवढं मोठं दुकान होतं ते, हे दोघं समोरासमोर आले आणि विसरूनच गेले मला. एकमेकांकडे बघत बसले आणि बोलतच बसले. म्हणजे नील पण आला होता वाटतं खरेदीला. हो हो, मी बोलवलं होतं त्याला फोन करून. सरप्राईज येत होता ना मला ताईला, पण तरी तिने मला 2च ड्रेस घेऊन दिले. अगं किती? 2. 2? का 2 घेतले? आपलं दीड ठरलं होतं ना. नंतर खाणारी झाली असेल होती. हो, नील दादा घेऊन गेला होता आम्हाला आईस्क्रीम खायला. अरे वा वा. पण तिथेही हे दोघं एकमेकांशीच बोलत होते. अगं पण त्या दोघांना एकमेकांशी बोलायला मिळावं म्हणूनच तू त्याला तिथे बोलवलं होतंस ना. अगं हो काकू, पण हे दोघं काहीतरी वेगळंच बोलत होते. मला काहीच कळत नव्हतं. ताई, नील दादा असं का म्हणाला की मी बोले नाहीशी, सगळं शांत होईल म्हणून? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? घरी काही झालंय का? एक काका, तुला तेल मॉलिश करून देऊ? तुझे केस किती रफ झालेत. ते करून देते. बस खाली बस. मी याचीच वाट बघत होतो. शाब्दिक चंपी पेक्षा ही चंपी बरी आहे. चला चला. जोरात कर, जोरात. तिला विषय का बदलला? काय झालं असेल बरं? बाळूचा काहीतरी बंदोबस्त करायला हवाय. आज घरातल्या सगळ्या बातम्या बाहेर जाऊन देत असतो. आता आपण तोडलेत ना बच्ची मावशींचे संबंध, तरी फोनाफोनी करून त्यांच्याशी बोलायची काय गरज आहे? कितीही लक्ष ठेवलं ना तरी निसटतोच आता तू. मला तर वाटतं ना की त्याला शिरखेडलाच पाठवून द्यायला हवंय कायमच. काय चाललंय तुमचं इथे? महत्वाचं बोलते मी. काय शोधाशोध चाललीये? एक मोठं बिल मिळत नाहीये. बिल कशाला हवेत तुम्हाला? आता काय नोंदी करून ठेवायच्यात का? बेहिशोबी पैशाचा हिशोब ठेवायचा नसतो कधी. ग बाई, बोलताना जरा श्वास वगैरे घेत जा. पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह काहीतरी वापरत जा. एकदा सुरू झाली की बोलत सुटतेस. आई, सगळ्या दुकानातनं हजारोंची खरेदी केली आपण.
हे मुलांना कळलं ना तर पंचायत होईल आपली. काही पंचायत होती. मी माझ्या पैशाने खरेदी केली. ठीक, तुला तसं वाटतंय ना, चल. नाही शोधत मी बिल, बरोबर दे. इंद्रनीलने वच्छी मावशीनं दिलेल्या पैशात आपण हे खरेदी केलं हे कळू दे इंद्रनीलला. त्याने दिलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला तू समर्थ आहेसच. मी बसतो आरामात. मला कसं काय कळणार आहे? काहीही बोलत असता तुम्ही. अगं बाई, आपल्याकडे एकही पैसा शिल्लक नाहीये हे त्याला माहितीये. मग एवढी खरेदी कशी काय केली असं विचारलं तर काय उत्तर देणार आहोत आपण? आपण एवढी खरेदी केलेली आहे हे त्याला कसं कळेल? स्वप्न पडणार आहे का त्याला? तेच तर सांगतोय मागासपासून. एक बिल हरवलंय. काय? हो, पिशव्यात आणताना बहुतेक बाहेर कुठेतरी पडलंय आणि नेमकं ते इंद्रनीलला मिळालं तर तो विचारणार नाही का आपल्याला? बापरे, असं झालंय का? तेच म्हणतोय मी. ते कुठेतरी बाहेर पडलं असेल आणि नेमकं इंद्रनीलला मिळालं तर मरा. बसू नका, शोधा आता बिल. हे बघ, तू अशी तणतणत आलीस, पिशव्या इथे फेकल्यास, मी पण इथे पिशव्या ठेवल्या, त्यामुळे बिल इथेच कुठेतरी ते पडलेलं असणार. हो की, मला शोधा मग आता, सांगत बसू नका. ड्रॉवर मध्ये कसं जाणार आहे आता बिल? नाही, ड्रॉवर उघडा आहे ना, तो बंद करतोय. उघड्या काय उघडताना बंद करताय? शोधा. कुठे गेलं असेल? काय कचरा झाला इथे. रद्दी का काय आहे? पेपर्स कुठे इथे काढून ठेवले सगळे एवढे कचरा. किचन मध्ये कसं जाणार आहे? नाही, पाणी प्यायला आलो होतो, तहान लागली. म्हणजे तुमचं पाणी पळालंय आणि पाणी पिताय. तुला पण हवंय का? डोसा तुम्हीच. काय शोधतेस आई? अरे तू, तुम्ही तिकडे काय करते बाबा? मला वाटलं गच्चीवर गेलायस तू. का? पाय मोकळे करायला रे. अगं इकडे हाडं मोकळे झाली आहेत माहिती. आज एवढं काम होतं ऑफिस मध्ये. थकलोय का? खूप दमल्यासारखा दिसतोय खरा. कधी एकदा बस. बरंच काम होतं का? खूप. हा, अरे हा, आज ना आमच्या HR डिपार्टमेंटच्या लोकांनी ना एक जरा मजाच केली. हा, एक वर्कशॉप घेतली हो गमतीशीर आहे. मला तुम्हाला सांगायचंय. बसा ना. हो बस ना. हो हो. बसा बाबा. काय शोधतेस तू आई? अरे केवढा कचरा झालाय. बाळूला मदतीला घेऊन उद्या आवरून टाकलं पाहिजे सगळं. मग उद्या आवर ना. मरू दे ना तो बाळू. आता तो सांगतोय ना काहीतरी इंटरेस्टिंग. ऐक ना, ऐक. कसं सांग बाळा, सांग. बसा 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 बसा. हा, बसा आई बस. काहीतरी वर्कशॉपचं ना. अरे तू खाली कुठे बसतो? इथे बस ओके. धमाल तर ऐक ना. त्यांनी काय गमत केली माहितीये? आम्हाला एक विषय दिला आणि सांगितलं की स्पॉन्टेनियसली 2 मिनिटं विषयावरती बोला. स्पॉन्टेनियसली म्हणजे उत्स्फूर्तपणे. मग काय, आधी आम्हाला वाटलं की आम्ही काय लहान मुलं आहोत का? हे सगळं शाळेत व्हायचं. पण जे ऍक्च्युअल तो विषय मिळाला तेव्हा मात्र सगळ्यांचीच धांदल उडाली. काही सुचेच ना, काही बोलताच जाईना. सगळ्यात जास्त गंमत आली मिलींची. त्याला विषय काय मिळाला माहितीये? गाय. आणि हा बैल घाबरला. हे तुला कुठला विषय मिळाला होता? आई. हा, काय काय रे? आई विषय मिळाला मला. हा, अच्छा. मग या विषयावर मी 2 तासापेक्षा पण जास्त काळ बोलू शकतो, अखंडपणे न थांबता. मग काय, मी केली सुरुवात. खूप बोललो. कोणी काय रिॲक्टच होत नव्हतं. मला वाटतं सगळे कंटाळले की काय. पण नंतर बघितलं तर सगळेजण खूप गंभीर झालेले होते. वा, माझ्या बॉसच्या डोळ्यात पाणी होतं. सगळ्यांनी क्लॅपिंग केलं. खुश होते सगळेजण. खूप अप्रिशिएट केलं. आई तू खरंच खूप ग्रेट आहेस. आई उगाच नाही, मी खरं तेच सांगतो. मला माहिती आहे की तुला ते खूप काटकसरीत राहावं लागतं, पण तरी तू कुठलीच तक्रार करत नाहीस. तुझी कोणतीच हौस मौज आम्ही पुरवू शकत नाही. आमचाच विचार करतेस काय. खरंच आहे, मी खूप भाग्यवान आहे. मी जगातला सगळ्यात भाग्यवान मुलगा आहे. बाळू दादा अजिबात नीट काम करत नाही. बघ ना,
काहीतरी कागद पडलेत खाली. असं एवढाचा कागदाचा कपटा तो मायले कशाला घुसत. काय करताय? अहो कचरा आहे ना तो. नाही नंतर टाकेन ना मी. मग डब्यात टाका ना, खिशात काय टाकताय? द्या मी टाकतो द्या. नाही टाकणार ना, नंतर कचऱ्याच्या पेटीतच तुम्ही टाकणार आहे. इकडे, नंतर हा? मी टाक. एवढा चांगला विषय चाललेला आहे. कसं रे तू घेऊन बसला. तू काय सांगत होतास? हा हा पुढची गंमत. अगं इतका कॉमेडी येतो. त्याला विषय मिळाला होता गाय. सुरुवात काय केली माहितीये? हाय गाईज, आज आपण गाय विषयावर बोलूया. काय ग काय वाटत? जरा उजळणी करत होते आणि नोट्स पण काढून ठेवते. महिनाभर क्लास बंद होता तर मजा चालू होती माझी. अगं मजा तुझी कसली, त्या मुलांची झाली आणि मग नंतर इथं येऊन राहिलीस एकटीच. नाही म्हणजे त्या जुईलीच्या खरेदीसाठी गेलीस तेव्हा तिचा नील भेटला म्हणून बरं झालं ग बाई. हो तुला काही हवंय का? मी देते आणून. नाही ग, असं नको असल्यासारखं काय बोलतेस? तसं नाही काही. म्हणजे घरी सगळं व्यवस्थित आहे ना? तो काहीतरी म्हणत होता म्हणे की आईशी बोलतो, हळूहळू सगळं शांत होईल म्हणून. हो कशाबद्दल बोलत होता तो? आजी मी तुला सगळं सांगते, पण आजी तूच म्हणाली होतीस की चांगली सून तीच असते जी सासरच्या सगळ्याच गोष्टी माहेरी आणि माहेरच्या सगळ्याच गोष्टी सासरी सांगत नाही. हे बघ मला कळतंय माझ्या मनात काय चालू आहे, तुला जाणून घ्यायचंय म्हणून सांगते मी, पण मला अवघडल्यासारखं होत. नाही हे बघ, तुला अवघडल्यासारखं वाटत असेल ना तर नको सांगूस, खरंच नको सांगूस. मला माहिती आहे ग, तू चांगली मुलगी आहेस ना, तशी चांगली सून सुद्धा आहेस. तुला आठवतं कसं आनंदी, तू 8वीत होतीस बघ आणि अंजलीच्या शाळेत काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तिच्या हेडमास्टरीणबाईंचा कोणीतरी गैरसमज करून दिला होता. आठवतंय ना, आई किती निराश झाली होती, नोकरी सोडायला निघाली होती. पण तू तिला सांगितलंस की कुणाच्याही ऐकीव गप्पांवर विश्वास ठेवू नकोस. तू स्वतः हेडमास्टरीणबाईंशी जाऊन बोल स्पष्ट काय ते. हो आजी, कारण खरं नेहमी खरं असतं आणि आई सगळं बोलली म्हणून तर सगळं क्लिअर झालं ना. हा, पण आता माझ्या समोर बसलेली स्वानंदी हीच स्वानंदी आहे का? नाही म्हणजे अंजलीला सांगितलंस तू स्पष्ट बोल म्हणून, पण मग तू का नाही स्पष्ट बोलत ग? संसारात छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात ग, आपण जास्त ताणून धरू नये. कुठल्याही आजारावर ना औषध करायचं असतं, नुसत्या पथ्याने नाही बरा होत ग तू. कळतंय मी काय सांगते ते? थँक्यू आजी. ताकास तूर लागू देत नाही ही पोरगी. काय करायचं?
आमच्या संस्कारांनी तोंड बंद केलंय हिचं. पण काहीतरी सरतं हिच्या मनात ते मात्र नक्की. ते बिल मी पटकन उचललं म्हणून वाचलो आपण. आता इंद्रनीलचं लक्ष जातच होतं त्याच्यावर. मी होतो म्हणून दिसतलं सगळं. काय झालं असतं कोण जाणे. चाललीस कुठे बाई? मी बोलतोय तुझ्याशी. सुपारती घेऊन येते तुमच्यासाठी ओवाळायला. तरी स्वतःना दिवे ओवाळून घ्यायची आवड आहेच तुम्हाला. ठीक. आता काय मी गप्पच बसतो. गप्पच बसा, गप्पच बसा. काय केलं? बिल उचलून स्वतःच्या खिशात घातलं. कचरा उचलून स्वतःच्या खिशात घालायची सवयच आहे का तुम्हाला? फाडून फेकून नाही देता आलं बिल. ते मला फेकून द्यायला लागलं फाडून. हो बाई, त्याने ते कप्पे गोळा करून असे जोडून वाचले असते तर मग. या असल्या गोष्टींना त्यांच्या नाही लक्षात येत. जे गुन्हेगार असतात ना त्यांच्याच बरोबर लक्षात येत. जा केलास माझा कचरा. आता ना मी काय बोलणारच नाही कधीच. नाही नकाच बोलू, गप्पच बसा. पण जमणार आहे का? सत्य आहे. आता कुठे निघालीस तू? हा बोला. हॅलो ललिताबाई. हा मी तू बोलतीये. हा ओळखलं. बोला बोला. काय आज आनंदाची बातमी द्यायला फोन केलायत का? हो त्यासाठीच फोन केला होता. तुम्हाला मी सांगितलं होतं ना त्या दुसऱ्या स्थळाबद्दल. तर त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. हा भेटायचं आहे पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे घर आणि मुलगा बघायला उद्याच यायचं असं म्हणतात ते. उद्याच येत आहे? चालेल ना? हरकत नाही ना तुमची? नाही नाही चालेल ना, काहीच हरकत नाहीये. साधारण किती वाजेपर्यंत याल मग? तुमच्या सोयीने, म्हणजे तुम्ही सांगाल तेव्हा. 5च्या सुमारास चालेल का? हो हो चालेल, काही हरकत नाही. ओके भेटूया उद्या. ठेवते फोन. बाय. हो हो ओके बाय. उद्या येतात पाहुणे मुलीला घेऊन. नाही ते ऐकलं मी. एवढ्या कमी वेळात कसं काय मॅनेज करणार आहेस तू? आणि मुख्य म्हणजे तो बाळू आणि निलिमा त्यांचं काय करायचं? मी त्यांची काळजी नका हो करू. त्यांना मी बरोबर मॅनेज करते. कळसूत्री भावले आहेत ते. मी नाचवीन तशाच नाचते. आजी अजून किती वेळ? आजी मी जाते. बैस ग बैस, गडबड करू नको तू. आजी मी आईला काही मदत हवी का बघून येते. हा नको बैस, तुझं भविष्य तर झालेलं आहे तयार. मी सांगते तुला. तू सांग ना मला नंतर. मी जाते. अगं बैस ग. जाते जाते करते सारखी. आई चहा घ्या. बरं झालं बाई आलीस. बैस बैस. हा बस 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 बस. अगं माझा स्वयंपाक काय आला तिकडे? अगं होईल का स्वयंपाक? तुझ्या हाताला उरक आहे. तू आनंदीचं भविष्य सांगते आई. काही प्रॉब्लेम आहे का आई? काय आई तू पण, हे रोजचं भविष्य फक्त गाईडलाईन असते. काय म्हणाली इंग्लिश मध्ये? बर जे काय असेल ते, पण ते खरं असतं आणि त्यातून मार्ग सापडतो. ती तेच म्हणते. बरं तुम्ही मला आता सांगून टाका ना तिच्या भविष्यात काय लिहिलंय. माझा जीव टांगणीला लागलाय हो. तिच्या भविष्यात असं लिहिलंय, तिला कुठल्याही संकटात जोडीदाराची साथ मिळेल आणि त्यांचं नातं आणखीन घट्ट होईल. बघ खरं होतंय की नाही ते. आजी यांचा फोन आहे, मी आलेच. बघितलंच मी म्हंटल होतं की नाही, लगेच जोडीदाराचा फोन आला. त्याची साथ तिला कायम असू दे. आपल्याला तरी दुसरं काय हवंय हो? बायको. हॅलो. हा ऐक ना, मी तुला एक खास गोष्ट सांगायला फोन केलाय. हा मला माहितीये तुमच्या खास गोष्टी. नाही ग ते नाही ग, म्हणजे मी तुला आय लव्ह यू म्हणणार, तू गप्प बसा म्हणणार, मी तुला पुन्हा लव्ह यू टू म्हणणार. काय? हॅलो हॅलो काय तू काय बोललीस? बोल 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 पुन्हा बोल. तुम्ही म्हणाल असं सांगतेय मी. मा डॅमेज आहेस ना तू. असो, तू काल खूप गोड दिसलीस आणि
हे सांगायला मुद्दामून फोन केला मी तुला. तूही म्हण ना आता की काल मी पण खूप गोड दिसत होतो म्हणून. दिसलात की नक्की सांगेन. नालायक, मी तुला ना पुरे 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 झाला तुमचा फिल्मी म्हणा. नाही ग, फिल्मीपणा नाहीये यार, मी तुला खूप मिस करतोय. मी तर तुम्हाला खूप पेक्षाही जास्त मिस करते. मला तर करमतच नाहीये तुझ्याशिवाय घरात, अजिबात करमत नाहीये. पण निदान तुम्ही तुमच्या घरी तरी या. मी तर इथे पाहुणीच आहे. आनंदी, तुम्हाला माहितीये तांदळाचं रोप एका जागेवरून दुसऱ्या जागी पेरलं ना हीच ते फळतं. मुलींचंही तसंच असतं, म्हणून तर लग्नात डोक्यावर तांदळाच्या अक्षता टाकतात. हो पण मग तू रडते काय? 25 वर्ष या घरात राहून सुद्धा मला आपल्या घराची ओढ वाटते. मला कळतंय ते, आय नो. पण बरं झालं ना आपण काल भेटलो. आता पुढची भेट ठरवून करूया आणि दोघच भेटूया. पण मला आपल्या घरात भेटायचंय. येस, मी आईशी बोलतो. तू घरी लवकर परत येशील. आय प्रॉमिस.